काय स्पेशल? चिकन बिर्याणी. हो. हाय, तर तुम्ही ऐकलीच असेल की पप्पाने चिकन बिर्याणी बनवली आणि पप्पा खूप टेस्टी चिकन बिर्याणी बनवतात. सो काय केलेलं त्यांनी बरिस्ता साईडला करून घेतला होता, म्हणजे कांदा भाजून घेतला होता. त्याच्यानंतर दुसरा कांदा म्हणजे 2-4 कांदे घेऊन असं टॉमॅटो, कांदा, धणा मसाला, गरम मसाला, थोडंसं घरगुती मसाला, असं मीठ टाकून थोडंसं मीठ आधी टाकलं आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं 5 मिनटं. त्याच्यानंतरला हे जे आपलं चिकन आहे, बिर्याणीचे पीसेस मोठे जे असतात तसं पीस करून आणले होते आणि मग त्याच्यामध्ये आपला खोबरा असतो त्याला भाजून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये वाटून त्याचं पेस्ट त्याच्यामध्ये टाकली आहे आणि मस्तपैकी असं 15-20 मिनटं ठेवून दिलं. त्याच्यानंतर आपला राईस असतो जो वेगळा एका टोपामध्ये स्टीम करून घेतला होता, म्हणजे 80% आपला शिजवून घ्यायचा. त्याच्यामध्ये पण आपला दालचिनी, इलायची वगैरे खडे मसाले टाकले होते. मस्तपैकी मिक्स केला, त्याच्यावरती टाकला आणि त्याच्यानंतर भाजलेले आपले बटाटे असतात ते टाकले, बरिस्ता आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घेतली होती ती वरनं टाकली आणि नंतर उरलेला भात होता त्याच्यावरती असं काजू टाकले. थोडासा ऑप्शनल आहे पण बिर्याणीमध्ये टाकतात म्हणून फूड कलर टाकलं मस्तपैकी आणि वरनं कोथिंबीर टाकली, बरिस्ता जे काय होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि ते झाकण ठेवून एक दम द्यायला 15-20 मिनटं ठेवली. झाकण असं जास्त घट्ट नाही करायचं, काय काय लोकं पीठ वगैरे लावतात, पण पप्पानी साधा असा आपला खलबत्ता असतो तो ठेवला होता, वरून तूप टाकलं होतं. सो तुम्ही नक्की एकदा ही बिर्याणी घरी ट्राय करा. मी 101% तुम्हाला सांगते की तुमची बिर्याणी कधीच गळणार नाही आणि इतकी टेस्टी होईल ना, एक नंबर लागते. आणि पप्पा माझे खूप सारे काही काही व्हरायटीज बनवतात, बट ही बिर्याणीची टेस्ट ही कायम म्हणजे तशीच्या तशीच आणि मस्तपैकी पापड आणि ताव मारला मस्त बिर्याणीवर, खूप टेस्टी झाली होती. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, बाय.